अनुनं आज स्वयंपाकामध्ये विशेष असं पदार्थ बनवला आहे. वरनं पोळ्यासारखा दिसतोय पण ती काय पोळ्या नाही त्या पराठा. अनुनं फार कष्टाने केलंय, बरेच दिवस झाला. कोणता आहे? हम्म? कोणता लय पराठाचा भैया? पराठा काय आहे मला आलू. हा आलू. आलू पराठा. हम्म. आलू पराठा बनवलाय. तुमचं काय रिएक्शन आलं? मला तर छान वाटला, आवडला. तुझ्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटतंय. थँक्यू. पहिलं तोंडात नाही शब्द काय निघला ते सांगा म्हणजे. पहिलं काय काय निघालंय काय? म्हणजे वडापाव ना? वडापाव डायरेक्ट पराठ्याला. म्हणजे ती तसलं ते काय स्टफिंग काय म्हणते ते की त्याला. हे असंच करतात ना. कसं व्हायचं न काय एवढा आटासन मला असं करू वाटत नाही कधी म्हणजे नाही का नावं ठेवले ते असलं नाही. नावं ठेवले ते असं नाही ना. नावं ठेवतो प्रत्येक वेळी. म्हणजे तसं म्हण ना, मग नावं ठेवतोय, नावं ठेवले ते असं म्हणजे चांगलं असं नाव घेतलंय नाही बनवलं म्हणजे असलंच झालंय तसलंच झालंय मग मला काहीच करू वाटत नाही. हाही आपलं स्वयंपाक करून द्यावं. मग आता पलीकडे तूप ठेवले तर तूप वापर ना. तुम्हाला तेलातला आवडला ना तूप वरनं टाकून खावं. दही हा. दाखवा. हाय दही आहे इथं. हे पराठा पराठा. बरं का आज तुला वाटलं की आज पराठा करावा? नाही लय दिवस झाली इच्छा होती माझी करायची म्हणून. अनुची इच्छा होती आज तुळशी वृंदावन बघायची. ती काही इच्छा पूर्ण झाली नाही, आहे का नाही? म्हणून परत आणलंय महागारी. लय वैताग आलता मला तर गाडी चालवून. काय करायचं, आपल्याकडे माझ्यासोबत गाडी नाही करायचं म्हणजे चांगली. होतंय ना. गाडी नाही ना आपल्याकडे चांगली, त्याच्यामुळे जरा घोळ होतो. मागा की थोड्या दिलती काय तिकडं. झालं का बोलायचं कोणी? काय बोलायचं? तूप लावू का नको नको? लाव की. तर आज बनवलेल्या पदार्थासाठी तुला 10 पैकी 10 मार्क दिलेले आहेत. तर तू आज खुश हो तू आज. अरे देवा, डायरेक्ट भोयाच उडवल्या रे बाबा. मी आता थोड्या वेळानं चपात्या करते. आता ही खाऊ नंतर चपात्या खाऊ. ओके. घाम आलाय तुला? मग तुमच्या आईपासून खात नाही.